श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रियकरा, तमाल निळा पावहरी. तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात. तेव्हा तू निज लीले करून गाई वासरे होऊन, ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ईशा काली आला यमुने माझी तुडवून भला, रमणक द्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास. तेवी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजाण भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी. मी आहे अनधिकारी, योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाहू संत. माझी चिंता वार त्वरित, आपुल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण. विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली. वर्गणीची का हो पडली, जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवीत. मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला. कुबेर त्यांचा भांडारी, मग कशास फिरता दारोदारी. चिठ्ठी कुबेराच्या वरी, करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण, जगदेव बोलला हा सोन. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी. या अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हावयास. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा. अवघी वने हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिनी. अष्टसिद्धी दासी परी, राबता तिजाच्या घरी. तो न तुमची पर्वा करी, त्याचे वैभव निराळे. सविता सूर्यनारायण, त्यासी दीप कोठून. प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्या तमाचा. तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही. हलकारा तो कोठून होई, सार्वभौमा भूषविता. इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवान प्रतीसाची. ती आहे वावयाची पूर्ण, या पूर्ण पुण्यकृत्याने. रोग बरा करण्या भली औषधाची योजना केली. प्राणासाठी नसे झाली ती, हे ध्यानी धरा हो. रोग भय शरीरास, नाही मुळीच प्राणास. जन्म मरण हेही त्यास, नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुसंपन्नता, रक्षण व्हाया सर्वथा. पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की. संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार. त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा. पुण्यमेदिनी माझी पेरा, करा आपुल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार. त्यास कधी ना येणार मोड, हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाणा. तेथे टाकिल्यावरी दाणा, ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान, कोणते नाही पुण्यान. स्वामी सांप्रत गजानन, मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वथा. एक दाणा टाकिता, मेदिनी माझी कणीस होते. त्या कणसास दाणे येती, एकाचेच बहु होती. तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर. खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार, वर्गणीती जमे फार. क्षुल्लकाच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधिला सत्वरी. झटू लागले गावकरी, मग वाण कशाची. बांधकाम कोटाचे, चालता शेगा विसाचे. दगड चुना रेतीचे, सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी. त्यांनी विचार अंतरी, ऐशारीती केला हो. आपण तेथे बसल्या विणे, कामन चाले झपाट्याने. म्हणून कौतुक समर्थाने, केले कसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी. तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तै महाराज बदले तयास, कारे खाली उतरलास. आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी. मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला, परी रामा सन्निध नाही बसला. तो उभाच पहा राहिला, कर जोडून रामा पुढे.
बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी. बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागले नाही कशास बुजले, गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43-45 700 सर्व्हे नंबराच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी, मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरांतून जागा थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला परी बांधकामाच्या वेळेला, समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणिक 1 एकर तुम्हाला गुनी काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था, 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा, एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रत समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला, की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी, या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ केला ऐसा हुकूम जेव्हा आला. तैहरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य न खोटे व्हावयाचे, मजवरी किटाळ महाराचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणोनी, तुझ्या एकाही केसा लागूनी धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार, तैसाच हाही प्रकार आज दिनी झाला असे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकिले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार, म्हणजे समर्थांचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेहकरच्या सान्निध्याला सवडद नामे ग्राम भला, त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून भेग, जागा दोन्ही पायाला. करपद बोटे झडून गेली, तनुप्रती चढली लाली, कानाच्या सुजल्या पाळी, कंडू सुटला तनुते. म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति, समर्थांची ऐकोन कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्या प्रत लोक अडवू लागले बहुत, तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई, कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपुल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती, येता झाला सत्वरगती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर समर्थांनी चापट थोर, मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला समर्थास न्याहाळू लागला, स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारिल्या मुखात आणिक वरती एक खलाथ, खाकरोनी बेडक्या प्रत थुंकले त्याच्या तनुवरी. तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला, बेडका होता जो का पडला तयाची अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी, लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता, तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले, त्यावरी यांनी टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला, जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर.